तुम्हाला या भारतीय ब्रँडच्या नावामागची गोष्ट माहिती आहे? टाटा सुमो. टाटा सुमो या गाडीचं नाव सुमो कुस्तीपटूवरून नाही, तर टाटा मोटर्सचे शिल्पकार सुमंत मुळगावकर या मराठी माणसाच्या नावावरून देण्यात आले. MDH या कंपनीचे सर्वेसर्वा महाशय धर्मपाल गुलाटी यांनी महाशियांदी हट्टी या नावाने सुरू केलेल्या मसाल्यांचा व्यवसाय आणि त्या नावाच्या आद्याक्षरांवरून या कंपनीचं नाव दिलं गेलं MDH. हॅवेल्स कंपनीचे संस्थापक हवेलीराम गांधी यांच्या नावावरून हॅवेल्स हे नाव कंपनीला देण्यात आलं. कॉस्मेटिक्ससाठी फेमस असलेला विको ब्रँड हे नाव विष्णू पेंढारकर यांनी स्थापन केलेल्या विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी यावरून देण्यात आलेलं. ब्युटी प्रोडक्ट्ससाठी अजून एक फेमस असलेली कंपनी लॅक्मे कंपनीचं नाव लक्ष्मी होतं असंही सांगितलं जातं आणि लॅक्मे म्हणजे फ्रेंचमध्ये देवी लक्ष्मी असा अर्थ होतो. आणि सर्वात शेवटचा ब्रँड आहे ओनिडा हा GL मिर्चंदानी यांच्या मालकीचा भारतीय ब्रँड आहे, मात्र त्या ब्रँडचं नाव जपानी आहे. याबद्दल असं सांगितलं जातं की मिर्चंदानी यांच्या पत्नीने वनिडा नावाचा जपानी कटलरी ब्रँड पाहिला आणि त्याचं नाव त्यांना फार आवडलं आणि त्यावरून त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला ओनिडा असं नाव दिलं. तुम्हाला यापैकी कोणकोणत्या ब्रँडची स्टोरी माहिती होती कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.